Hello everyone. In previous lecture, we have started a new point, that is gene therapy. Whenever any person who is suffering from any kind of genetic disorder, that time we can replace the, actually not replacing, but we can introduce a new functional gene in that particular person so that he can be recovered from any genetic disorder. And that concept is called as gene therapy. म्हणजे एखादा जर जीन डिफेक्टिव्ह असेल, म्युटंट असेल, तर त्या ठिकाणी आपण न्यू फंक्शनल जीन इंट्रोड्यूस करतो. आता इंट्रोड्यूस करण्यासाठी व्हॉट एव्हर मेथड्स आर यूज, दोज मेथड्स वी आर गोइंग टू डिस्कस इन दिस लेक्चर. ओके, सो द पॉइंट इज मेथड्स फॉर ट्रान्सफर ऑफ रिकॉम्बिनंट जीन्स. हियर द मीनिंग ऑफ रिकॉम्बिनंट जीन म्हणजे काय की आपण एखादा जो जीन आहे की जो आपल्याला होस्ट सेलमध्ये इंट्रोड्यूस करायचा आहे, इंट्रोड्यूस करण्यासाठी आपल्याला एक मध्ये वेक्टर यूज करावं लागतं. वी शुड यूज अ वेक्टर. वेक्टर म्हणजे काय की जो कॅरी करणार आहे आपल्या जीनला. म्हणजे समजा सपोज दिस इज अ होस्ट सेल, होस्ट सेलचा हा जीनोम आहे आणि आपला हा जीन ऑफ इंटरेस्ट आहे. तर हा जीन ऑफ इंटरेस्ट डायरेक्टली आपण त्या होस्ट सेलमध्ये इंट्रोड्यूस नाही करू शकत, तर त्याला कॅरी करण्यासाठी कॅरियर रिक्वायर्ड असतो आपल्याला. ओके, आणि त्याला आपण काय म्हणतो वेक्टर. मग आपण पहिल्यांदा काय करतो की जो वेक्टर आहे त्या वेक्टरमध्ये आपला जीन ऑफ इंटरेस्ट ऍड करतो, याला म्हणायचं रिकॉम्बिनंट जीन. ओके, हा वेक्टरचा जीनोम असेल. वेक्टर म्हणजे प्लाझमिड असू शकतो, वेक्टर म्हणजे एखादा व्हायरस पण असू शकतो. ओके, सो वेक्टर आपण घेतला, वेक्टरमध्ये आपला जीन ऑफ इंट्रोड्यूस केला, जीन ऑफ इंटरेस्ट, आणि मग हा जो पर्टिक्युलर वेक्टर विथ द जीन दॅट इज रिकॉम्बिनंट जीन इज देन इंट्रोड्यूस्ड इनटू द होस्ट. ओके, सो what are the different methods for transfer of such recombinant genes? मेथड्स बघण्यापूर्वी आपल्याला मेथड्स शी रिलेटेड काही क्रायटेरिया कंडिशन्स माहिती असणं आवश्यक. बिकॉज जीन थेरपीमध्ये देर आर मेनी ऑब्स्टॅकल्स आर ऑब्झर्व. आपण जेव्हा जीन थेरपी करत असतो दॅट टाइम सपोज वी हॅव इंट्रोड्यूस्ड अ जीन इन द होस्ट, त्यावेळी काय होऊ शकतो, होस्ट इम्युन रिस्पॉन्स डेव्हलप होऊ शकतो. सो दॅट इज द फर्स्ट पॉइंट ऑफ कन्सर्न फॉर अस. दुसरी गोष्ट काय की समजा आपण एखादा व्हायरस यूज केला ॲज अ वेक्टर, देन व्हायरस मे एक्झिस्ट और इट मे एक्झर्ट दॅट इट्स ओन पॅथोजेनिसिटी. त्यामुळे आपल्याला त्या पॅथोजेनिसिटी सुद्धा रिड्यूस करावी लागते. सो देर आर मेनी ऑब्स्टेकल्स इन जीन थेरपी. व्हाईल सिलेक्टिंग अ मेथड, आपण जी मेथड यूज करणार आहे, वी शुड टेक सम पॉइंट्स इन टू कन्सिडरेशन. आपण कुठलीही रँडमली मेथड यूज करू शकत नाही. तो मेथड यूज करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला काही गोष्टी, काही कंडिशन्स लक्षात ठेवाव्या लागतील. सो व्हाईल सिलेक्टिंग एनी मेथड we should keep some points like the method what we are going to use, it should be highly efficient. Method should be highly efficient. Highly efficient म्हणजे काय, it should transform large number of cells. Okay, it should transform large number of cells. इथे एक वर्ड पुन्हा मी यूज करणार आहे, that is transform. ट्रान्सफॉर्म म्हणजे काय, समजा ही सेल आहे, या सेलमध्ये जीन डिफेक्ट आहे, आपण काय करणार आहे, याच्यामध्ये नॉर्मल जीन इंट्रोड्यूस करणार आहे. आता या सेलमध्ये समजा हा आपला नॉर्मल जीन इंट्रोड्यूस केलेला आहे. पहिल्यांदा ती सेल कशी होती, डिफेक्टिव्ह होती. आता आपण जीन इंट्रोड्यूस केल्यावर ती झाली, बिकम्स ऍक्टिव्ह. ती सेल आता ऍक्टिव्ह किंवा फंक्शनल आहे. सो आपण काय केलं, आपण इनऍक्टिव्ह सेलला किंवा डिफेक्टिव्ह सेलला फंक्शनल सेल केलेला. वी हॅव कन्व्हर्टेड इट इनटू द ऍक्टिव्ह और फंक्शनल सेल. म्हणजे आपण काय केलं, ट्रान्सफॉर्मेशन केलं. जी सेल डिफेक्टिव्ह होती त्याच्यामध्ये जीन डिफेक्ट होता, त्या सेलला आपण आता नॉर्मल जीन इंट्रोड्यूस करून वी हॅव मेड इट ऍक्टिव्ह और फंक्शनल. म्हणजे आपण त्याला काय केलं, ट्रान्सफॉर्म केलं. म्हणजेच आपण काय करतो, तर ट्रान्सफॉर्मेशन करतो. कुणाचं ट्रान्सफॉर्मेशन करतो, तर ज्याच्यामध्ये, ज्या सेलमध्ये जीन डिफेक्ट आहे. ओके, सो ट्रान्सफॉर्मेशन इथं मिनिंग आहे कन्व्हर्जन ऑफ द डिफेक्टिव्ह जीन कंटेनिंग सेल इनटू द सेल कंटेनिंग नॉर्मल जीन, दॅट इज कॉल्ड ट्रान्सफॉर्मेशन. सो इथं जेव्हा हा वर्ड यूज केला जाईल ट्रान्सफॉर्मेशन, त्याचा मिनिंग हा एकच होतो की आपण जी सेल आहे की ज्या सेलमध्ये जीन डिफेक्ट आहे त्या सेलला आपण थोडं मॉडिफाय करतो, म्हणजे त्याच्यामध्ये नॉर्मल जीन इंट्रोड्यूस करतो. या मेथडला आपण म्हणतो ट्रान्सफॉर्मेशन. आणि ज्या सेलचं आपण कन्व्हर्जन केलेलं आहे त्या सेलला काय म्हणायचं, ट्रान्सफॉर्म्ड सेल. ओके, सो मेथड दॅट वी are going to use should be highly efficient. म्हणजेच it should transform large number of cells. Okay, so त्याची efficiency कशी असावी, it should be high. It should be highly specific. The method should be highly specific. म्हणजे काय, it should introduce the gene of interest in only desired cell.
ज्या सेलमध्ये डिफेक्ट आहे त्या सेलमध्येच तो जीन इंट्रोड्यूस करणारी मेथड असावी. अदरवाइज सम डिफेक्ट्स इन अदर सेल्स कॅन ऑल्सो बी ऑब्झर्व्ड. आणि हे नको आहे म्हणून आपण काय करणार आहे, द मेथड जी आपण यूज करणार आहे इट शुड बी हायली स्पेसिफिक टू सेल्स, टिश्यूज और ऑर्गन. ओके, देन this method should be able to transform primary cells. Methods should be able to transform primary cells. प्रायमरी सेल्स म्हणजे काय की एखाद्या ॲनिमलच्या सेल्स किंवा टिश्यू मधून डायरेक्टली त्या सेल्स हार्वेस्ट केले जातात. कल्चर नाही आहे, कल्चरिंग केलेलं नाही आपण. सेल्स विच आर डायरेक्टली हार्वेस्टेड फ्रॉम टिश्यूज. एखाद्या ॲनिमल मधून टिश्यू मधून डायरेक्ट सेल्स हार्वेस्ट केला आणि मग त्या सेल्स आपण कल्टिवेट करू लागलो, दोज आर कॉल्ड एज प्रायमरी सेल्स. म्हणजे डायरेक्ट ॲनिमल मधून त्या सेल्स हार्वेस्ट केलेल्या असतात. मेथड शुड बी एबल टू ट्रान्सफॉर्म द प्रायमरी सेल्स as well as the method what we are going to use should not cause alteration in the genes. म्हणजे आपण एखादा जीन इंट्रोड्यूस केल्यामुळे बाकीचे जीन्स अल्टर नाही झाले पाहिजे. बाकीच्या जीन मध्ये त्याचा एक तर जे जीन्स सप्रेस्ड आहेत ते एक्सप्रेस होऊ शकतात किंवा जे एक्सप्रेस होतात दोज जीन्स कॅन बी सप्रेस्ड. दिस शुड बी प्रिव्हेंटेड. Okay, so other genes should not be altered. So while selecting any method we should follow these criteria. That is, it should be highly efficient, should transform large number of cells, should be highly specific to tissues, cells or organs, should be able to transform primary cells, that is cells harvested directly from the animals, as well as it should not cause any change, any alteration in any kind of genes other than the gene of interest. Okay, so by keeping this in mind we can select a method or technique for introduction of recombinant gene. Now let's see what are those methods. कुठल्या methods आपण use करू शकतो. Okay, so let's highlight those methods. First method, that is micro injection. We can use micro injection technique. Then electroporation technique is there. You can use calcium phosphate mediated transfection. प्रत्येक वेळी आपल्याला वेक्टर यूज करायचा होता असं नाही. ओके, कॅल्शियम फॉस्फेट mediated transfection. Then next method, we can make the use of retrovirus as a vector. Retrovirus means reverse transcriptase containing viruses as a vector. We can also use some other viruses as a vector. Then liposome mediated. Liposomes means these are the lipid bodies. Liposome, artificially synthesized lipid bodies. Liposome mediated transfection. Transfer or transfection. One more concept that is known as gene gun concept can also be used. Gene gun. And another technique that is receptor mediated transfer. Okay, so these are some methods, some techniques which can be used to introduce the recombinant DNA inside the host cell. होस्ट सेल मध्ये आपला जो जीन आहे तो जीन इंट्रोड्यूस करण्यासाठी आपण यापैकी कोणती मेथड यूज करू शकतो, टेक्निक यूज करू शकतो. वी आर गोइंग टू डिस्कस ऑल दीज मेथड्स. ओके, स्टार्टिंग विथ माइक्रो इंजेक्शन. सो लेट्स स्टार्ट डिस्कसिंग माइक्रो इंजेक्शन टेक्निक. हाउ वी कैन यूज माइक्रो इंजेक्शन for introduction of recombinant DNA or gene. So not recombinant DNA but a gene of interest inside the host. It is not a recombinant DNA. So micro injection technique आपण use करू शकतो. This technique can be used to introduce gene in embryonic cells. It can be used to introduce the gene in primary cells, as well as we can introduce the gene in cultured cells, the cells which are cultured in laboratory. आपण जेव्हा सेल कल्चर प्रिपेअर करतो, सेलचं कल्चर असतं, तर अशा ज्या कल्चर्ड सेल्स आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा आपण जीन इंट्रोड्यूस करू शकतो. सो वी कॅन यूज मायक्रो इंजेक्शन टेक्निक
to introduce the desired gene in embryonic cells, in primary cells. Primary cells म्हणजे डायरेक्टली टिश्यू ॲनिमल मधून हार्वेस्ट केलेले सेल्स आहेत, त्या कल्चर केलेले नाहीत अजून. अँड कल्चर्ड सेल्स सुद्धा आहेत की ज्या आपण हार्वेस्ट केल्या, कल्चर केल्या, सब कल्चरिंग केल्या आणि मग ज्या कल्चर्ड सेल्स आहेत, अशा सगळ्या प्रकारच्या ज्या सेल्स आहेत त्यांच्यामध्ये आपण आपला जो जीन आहे तो जीन इंट्रोड्यूस करू शकतो बाय युजिंग अ टेक्निक नोन ॲज मायक्रो इंजेक्शन. Now, what is this micro injection technique? How exactly it works? So, as the name itself suggests, the technique going to make the use of micro injections. याच्यामध्ये मायक्रो इंजेक्शन किंवा मायक्रो सिरिंज किंवा मायक्रो पिपेट यूज केले जाते फॉर इंट्रोडक्शन ऑफ जीन इनटू द होस्ट सेल. कसं केलं जातं बघा. समजा ही एक पर्टिक्युलर सेल आहे की ज्या सेलमध्ये आपल्याला जीन इंट्रोड्यूस करायचं. ओके, या सेलला पर्टिक्युलरली होल्ड केलं जातं बाय युजिंग सम पिपेट्स अंडर सक्शन प्रेशर. सो दीज आर होल्डिंग पिपेट्स. होल्डिंग पिपेट आहे म्हणजे ती होल्डिंग पिपेट काय करणार आहे तर आपली जी सेल आहे ज्यामध्ये आपण जीन इंट्रोड्यूस करणार आहे त्या सेलला होल्ड करते एका पोझिशनला, स्टॅग्नंट स्टेबल असं होल्ड करते. ओके, सो पिपेट ही आपली सेल आहे, टार्गेट सेल म्हणून आपण याला. आणि या टार्गेट सेलमध्ये आपला जो जीन आहे तो जीन इंट्रोड्यूस करण्यासाठी आपण मायक्रो सिरिंज यूज करणार. ओके, सो सपोज दिस इज द मायक्रो सिरिंज. मायक्रो सिरिंज या सेलचा हा ओरिजिनल जीनोम असेल आणि आपण जो इंट्रोड्यूस करणारा जीन आहे तो जीन हा इथे. ओके, हा जीन ऑफ इंटरेस्ट. सो आपण हे सगळं करणार आहे. तर ही सगळी असेंब्ली कुठं असणार आहे तर इंडिव्हिज्युअल सेल आपण इथं टार्गेट करणार आहे. आपण असं नाही की एकदम मल्टिपल सेल्स घेतल्या, मास ऑफ सेल्स घेतल्या आणि इंट्रोड्यूस केलं. इट इज नॉट पॉसिबल इन केस ऑफ मायक्रो इंजेक्शन. मायक्रो इंजेक्शन मध्ये ॲट अ टाइम ओनली सिंगल सेल कॅन बी ट्रान्सफॉर्म्ड. म्हणजे फक्त एका सेलमध्ये आपण जीन इंट्रोड्यूस करू शकतो. रिझन काय की हे टोटल जी प्रोसिजर आहे ती आपण मायक्रोस्कोप अंडर करणार आहे. सो मायक्रोस्कोप अंडर आपण काय करणार आहे एक सेल घेणार की ज्याला आपण पिपेटने होल्ड करणार आहे. ती जी सेल आहे त्या सेलमध्ये आपण मायक्रोस्कोप मध्ये बघत असतानाच त्याच्यामध्ये आपण काय करणार विथ हेल्प ऑफ मायक्रो सिरिंज आपण तो जो जीन आहे तो जीन याच्यामध्ये सेलमध्ये इंट्रोड्यूस करणार. दिस टेक्निक इज कॉल्ड ॲज मायक्रो इंजेक्शन. काय करणार आपण ही टोटली मायक्रोस्कोपिक टेक्निक आहे. मायक्रोस्कोप अंडर आपण काय करणार एक सेल ज्याच्यामध्ये आपल्याला जीन इंट्रोड्यूस करायचं ती होल्ड करणार एका ठिकाणी. मायक्रोस्कोप मध्ये ऑब्झर्व करत असताना आपण स्पेसिफिकली तो जो जीन ऑफ इंटरेस्ट आहे अलॉंग विथ द वेक्टर तो जीन आपण काय करणार आहे या सेलमध्ये इंट्रोड्यूस करणार आहे. आणि इंट्रोड्यूस करण्यासाठी विथ द हेल्प ऑफ म्हणजे आपण मायक्रो सिरिंज यूज करू शकतो और वी कॅन मेक द यूज ऑफ मायक्रो पिपेट्स और मायक्रो इंजेक्शन ऑल्सो. आणि अशा पद्धतीने आपण तो जो जीन आहे तो जीन या सेलमध्ये इंट्रोड्यूस करू शकतो. ओके, या टेक्निकला आपण काय म्हणतो मायक्रो इंजेक्शन टेक्निक म्हणतो. But if you see carefully, you will find that there are some limitations of this technique. Limitations आहेत काही. Limitations काय असू शकतात बघा. साइट स्पेसिफिक नाही आहे ही टेक्निक. हा जीन जो आहे तो जीन कुठेही रॅन्डमली इंटरजेक्ट केला जाऊ शकतो कुठेही. सो इट इज लॅकिंग साइट स्पेसिफिकनेस और साइट स्पेसिफिसिटी. कुठेही रॅन्डमली तो इंटरजेक्ट केला जाऊ शकतो. दुसरी गोष्ट काय की समजा तो जीनोम मध्ये इंट्रोड्यूस केला. हा जर या सेलचा जीनोम असेल तर या जीनोम मध्ये ते बाकीचे जे सगळे जीन्स आहेत ज्या ठिकाणी तो अटॅच होणार किंवा ज्या ठिकाणी तो इंटिग्रेट होणार आहे त्याच्या ऍडजेसंट सेल्स काय होऊ शकतात किंवा ऍडजेसंट जीन्स काय होऊ शकतात इनऍक्टिव्हेट होऊ शकतात. सो ॲबरंट एक्सप्रेशन ऑफ ऍडजेसंट जीन्स कॅन बी ऑब्झर्व. म्हणजे ज्या ठिकाणी तो इंट्रोड्यूस होणार आहे हा जर जीनोम असेल तर त्याचे ऍडजेसंट जे जीन्स आहेत ते इनऍक्टिव्हेट होऊ शकतात. अशा वेळी काय होऊ शकतं बघा काही जीन्स असतात एक्झाम्पल ट्युमर सप्रेसर जीन्स असतात की जे ट्युमर फॉर्मेशन प्रिव्हेंट करत असतात. आणि अशा वेळी समजा आपला जो जीन ऑफ इंटरेस्ट इंट्रोड्यूस केला आणि त्यामुळे ट्युमर सप्रेसर जीन इनॅक्टिव्हेट झालं काय होऊ शकतं ट्युमर सप्रेशन होणार नाही ट्युमर फॉर्मेशन होईल पर्सन माइट सफर फ्रॉम मॅलिग्नन्सी. सो असं होऊ शकतं. त्यामुळं द मेथड ॲज मायक्रो इंजेक्शन मेथड इट हॅज लिमिटेशन्स. Beside this, आपण at a time only single cell transform करणार आहे. So it is a laborious method, time-consuming method. Okay, but otherwise we can use micro injection technique for introduction of gene into the host cell.
कॉमनली जेव्हा रिकॉम्बिनंट डीएनए किंवा जेनेटिक इंजिनिअरिंगसाठी आपण क्लोनिंग करत असतो त्यावेळी मायक्रो इंजेक्शन कॉमनली यूज केलं जातं, बट वी कॅन यूज इट फॉर जीन थेरपी ऑल्सो. सो इन दिस वे वी कॅन इंट्रोड्यूस अ जीन इन दिस पर्टिक्युलर सेल. मग याचा अर्थ मला असं पण समजेल की सेल जर मायक्रोस्कोप खाली बघायचं असेल तर वी हॅव टू रिमूव्ह द सेल फ्रॉम द पेशंटच्या बॉडीमधून सेल बाहेर काढली पाहिजे. मग ही टेक्निक कुठली असेल, एक्स विवो की इन विवो. येस, जेव्हा आपण सेल्स बाहेर काढतो आणि मग त्याला ट्रान्सफॉर्म करून पुन्हा रिइंट्रोड्यूस करतो, दॅट इज कॉल्ड ॲज एक्स विवो. सो मायक्रो इंजेक्शन कॅन बी डन ओनली वेन वी आर गोइंग टू परफॉर्म एक्स विवो जीन थेरपी. Okay, then next, after micro injection, second technique is electroporation. Electroporation. Electroporation, if we split this word, we will find that electro means electric current is going to be used. We are going to use electric current. आणि हा इलेक्ट्रिक करंट काय करणार आहे, इट विल कॉज पोरेशन इज फॉर्मेशन ऑफ पोर्स. सो आपण काय करणार आहे, सपोज वी हॅव टेकन अ बीकर कंटेनिंग अ बफर. हा बीकर आहे, याच्यामध्ये आपण बफर ऍड केलेलं आणि याच्यामध्ये हा आपला जीन ऑफ इंटरेस्ट आहे. ओके, आणि याच बफर मध्ये ही आपली सेल आहे की ज्या सेल मध्ये आपल्याला हा जीन ऑफ इंटरेस्ट किंवा हा रिकॉम्बिनंट जीन आहे. रिकॉम्बिनंट जीन. ओके, आणि ही काय आपली टार्गेट सेल. आता आपण काय करणार आहे, या बीकर मध्ये आपण आता इलेक्ट्रिक करंट अप्लाय करणार. इलेक्ट्रिक करंट इज थाउजंड्स ऑफ वोल्ट्स असलेला इलेक्ट्रिक करंट आपण काय करणार इथं अप्लाय करणार. जेव्हा इलेक्ट्रिक करंट आपण अप्लाय करतो या मीडियामध्ये, दॅट टाइम तिथे काय होतं बघा, समजा ही सेल असेल तर या सेलचे जे पोर्स असतात मेम्ब्रेनवर थोडे पोर्स फॉर्म होतात आणि नुसतं पोर्स फॉर्म होत नाही तर त्याची पोरोसिटी सुद्धा काय होते, इन्क्रीज होते. पोरोसिटी सुद्धा काय होते, टेम्पररी इन्क्रीज होते. सो जेव्हा अपॉन ऍप्लिकेशन ऑफ इलेक्ट्रिक करंट पोर्स आर फॉर्म अँड पोरोसिटी इज इन्क्रीज्ड. ॲज अ रिझल्ट this gene can be introduced inside the cell. या पोर मधून हा जो जीन आहे, हा जीन सक्सेसफुली इंट्रोड्यूस होऊ शकतो. ओके, सो थ्रू पोर्स द जीन कॅन बी इंट्रोड्यूस्ड. दिस टेक्निक इज कॉल्ड एज इलेक्ट्रोपोरेशन टेक्निक. सो पोर्स आर फॉर्म्ड इन द सेल विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रिक करंट, that is called as electroporation technique. आणि मग आपला जो जीन आहे तो जीन याच्यामध्ये सक्सेसफुली इंट्रोड्यूस होऊ शकतो. यासाठी वी हॅव टू यूज हायर व्होल्टेज इलेक्ट्रिक करंट. ओके, आणि जेव्हा आपण हाय व्होल्टेज इलेक्ट्रिक करंट यूज करतो, दॅट टाइम इट इज ऑब्झर्व्ड दॅट अराउंड 80 to 90% सेल्स आर गेटिंग किल्ड. 80 to 90% सेल्स आर डाइड. त्यांची डेथ होते, त्या लाईव्ह होतात 80 to 90% सेल्स. ओके, आणि ज्या राहिलेल्या 10-20% सेल्स आहेत त्यातल्या फक्त 30% सेल्स काय ट्रान्सफॉर्म होतात. म्हणजे एक्झाम्पल समजा 10% सेल्स किंवा 10 सेल्स राहिलेले शिल्लक. ओके, या 10 पैकी फक्त 30% सेल्स म्हणजे 3 सेल्स ट्रान्सफॉर्म होतात. ट्रान्सफॉर्म म्हणजे सगळ्यांना माहितीच आहे आता. सो ओनली 3 सेल्स गेट्स ट्रान्सफॉर्म. 7 सेल्स मध्ये आपला जीन इंट्रोड्यूस होत नाही, कारण प्रत्येक सेलमध्ये एकाच वेळी पोर्स फॉर्म होतील असं नाही. पोर्स जरी फॉर्म झाले तरी जीन इंट्रोड्यूस होईल असं पण नाही. सो यामुळे काय की 80 to 90% सेल्स किल होतात, पण जे राहिलेले सेल्स आहेत अराउंड 10 सेल्स, त्या 10 सेल्स मध्ये सुद्धा 30% सेल्स मध्ये आपला जीन इंट्रोड्यूस होत नाही. दिस इज अन डिसएडवांटेज और वी कैन कॉल अ लिमिटेशन ऑफ इलेक्ट्रोपोरेशन टेक्निक. सो वी कैन यूज इलेक्ट्रोपोरेशन टेक्निक, but again it has some disadvantages, but it is also in application, it is also in use. कुठल्या प्रकारच्या सेल्स साठी आपण इलेक्ट्रोपोरेशन यूज करू शकतो? We can use electroporation for embryonic cells. We can use for embryonic cells. We can also use electroporation for primary cells. Electroporation can also be used for primary cells and culture cells.
sorry, it is again repeated for microinjection. Electroporation can be used for primary cells only. It is used for primary cells, like you can use it for hepatocytes. Hepatocytes, you can use it for epidermal cells. Epidermal cells. We can also use it for pancreatic cells. Pancreatic cells. Pancreatic B cells. Pancreatic B cells. And we can also use for precursor B cells, pre-B cells. So for such kind of primary cells, yes, primary cells, we can introduce the gene of interest by using electroporation technique in primary cells like epidermal cells, hepatocytes, pancreatic cells, pancreatic B cells, and precursor B cells or pre-B cells, immature B cells. सो या सगळ्या प्रकारच्या सेल मध्ये आपण इलेक्ट्रिक करंट अप्लाय करू शकतो. पोरसिटी फॉर्म झाली की आपण त्याच्यामध्ये तो जो जीन आहे तो जीन त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस होतो आपोआपच. सो वी कॅन यूज इलेक्ट्रोपोरेशन टेक्निक ऑल्सो फॉर इंट्रोडक्शन ऑफ रिकॉम्बिनंट जीन. अंडरस्टूड? गुड. नाउ द नेक्स्ट मेथड, that is calcium phosphate mediated transfection. Calcium phosphate, it is commonly used technique. Calcium phosphate mediated transfection. Transfection means introduction with the help of something. So जो calcium phosphate use करना अपन introduction करना है gene का, that is called as calcium phosphate mediated transfection technique. Okay, how exactly it is done? So calcium phosphate mediated transfection, याच्यामध्ये काय केलं होतं मगाशी आपण जे बघितलं ते बीकर घेतला. सपोज दिस अ बीकर कंटेनिंग बफर. आपण प्रत्येक वेळी बफर यूज करतो कारण बफर पीएच मेंटेन करतो आणि पीएच हा सेलच्या स्टॅबिलिटीसाठी जीनसाठी व्हेरी इम्पॉर्टंट असतो. सो बफर आहे याच्यामध्ये. आपण याच्यामध्ये आता काय करणार आहे बघा. इट इज मिक्स म्हणजे आपण काय करणार याच्यामध्ये सेल म्हणजे ही टार्गेट सेल आहे. दिस इज एन टार्गेट सेल. ओके, टार्गेट सेल आहे. त्याच्यामध्ये आपण या बफर मध्ये काय इंट्रोड्यूस केलं, आपला जीन इज मिक्स्ड विथ कॅल्शियम फॉस्फेट. सो जीन इज मिक्स्ड विथ द कॅल्शियम फॉस्फेट. सो फर्स्ट जीन इज मिक्स्ड विथ द कॅल्शियम फॉस्फेट आणि मग आपण त्याच्यामध्ये टार्गेट सेल्स इंट्रोड्यूस केले. ओके, इंट्रोड्यूस केल्यानंतर आता पुढे काय होतं बघा. आता हेच मी थोडंसं इकडे दाखवतो. सपोज दिस इज अ टार्गेट सेल. ओके, दिस इज एन टार्गेट सेल. कॅल्शियम फॉस्फेट काय करतो, कॅल्शियम फॉस्फेट इट मेडिएट्स द बाइंडिंग ऑफ जीन इनटू द सेल सरफेस. हे जे सेल आहे या सेलला कॅल्शियम फॉस्फेट तो जीन बाइंड करण्यासाठी हेल्पफुल असतो. कारण कॅल्शियम काय करतो बघा, सेल सरफेस हॅज निगेटिव्ह चार्ज, जीन हॅज निगेटिव्ह चार्ज. कारण ऍसिडिक नेचर असतं त्याच्यामध्ये निगेटिव्ह चार्ज असतो. सेल सरफेस निगेटिव्ह चार्ज, त्यामुळे काय होईल सेल आणि जीन यांच्यामध्ये काय होईल रिपल्शन होईल. कॅल्शियम फॉस्फेट यूज करतो. कॅल्शियम हा जीनशी रिएक्ट होतो आणि मग याच्यावर काय करतो बघा, जीन कसा निगेटिव्ह कॅल्शियम कसा पॉझिटिव्ह. सो चार्ज न्यूट्रलाइज झाल्यामुळे काय होईल आता रिपल्शन होणार नाही. रादर सेल विल गेट्स बाउंड ऑन द सेल सरफेस, जीन गेट्स बाउंड ऑन द सेल सरफेस. सो हा जो जीन आहे तो जीन आता सेल सरफेसला बाइंड करतो. सो कॅल्शियम फॉस्फेट मेडिएट्स बाइंडिंग ऑफ द जीन ऑनटू द टार्गेट सेल सरफेस. आणि एकदा बाइंड झाला की मग हा जो जीन आहे इट इज टेकन इनसाइड द सेल बाय मेकॅनिझम कॉल्ड एज एंडोसायटोसिस. म्हणजे एंगल्फ करते ती सेल त्या जीनला. म्हणजे हा जीन इथं आला, नंतर हे इथं कट होतं, हा जीन आत आला, ही कट होऊन वेसिकल फॉर्म झाली आणि पुन्हा जो मेम्ब्रेन कट झाला तो पुन्हा असा रिफ्यूज होतो आणि अशा पद्धतीने तो जीन आहे तो जीन इंट्रोड्यूस केला जाऊ शकतो. This technique is called as calcium phosphate mediated transfection. Okay, especially this type of method
that is calcium phosphate mediated transcription. It is commonly used to transform cultured cells. ज्या कल्चर्ड सेल्स असतात लॅबमध्ये आपण ज्या सेलचं कल्चरिंग करतो, सेल कल्चर्स प्रिपेअर करतो, अशा सेल्समध्ये जीन इंट्रोड्यूस करण्यासाठी आपण ही मेथड यूज करतो. ओके, आता या मेथड सगळ्यांना समजले असेल. पहिल्यांदा आपण कॅल्शियम फॉस्फेट आणि जीन मिक्स केले, सेल्स ऍड केल्या, मग काय होतं, कॅल्शियम फॉस्फेट त्या जीनवरचा चार्ज न्यूट्रलाइज करतो आणि मग तो जीन या सेल सरफेसला बाइंड होतो. बाइंड झाल्यानंतर मग ती सेल आत घेतली जाते बाय मेकॅनिझम कॉल्ड ॲज एंडोसायटोसिस. म्हणजे एक प्रकारचे इंगल्फ करण्याचा प्रकार हा एंडोसायटोसिस मेकॅनिझम. तो जीन आत घेतला आणि मग तो आत जीन एक्सप्रेस होतो. याचा पण लिमिटेशन आहे. तुम्ही म्हणाल की प्रत्येक टेक्निकचं लिमिटेशन आहे, मग काय आपण कुठले यूज करायचे. लिमिटेशन प्रत्येकाचे असणारच आहेत. आपल्याला बेस्ट मेथड कोणते ते आपण सिलेक्ट करणार. कोणते टाईपचे सेल ट्रान्सफॉर्म करायचे त्याच्यावर डिपेंड आहे, कोणता जीन ट्रान्सफॉर्म करायचा त्याच्यावर डिपेंड. आता असं याचा लिमिटेशन असण्याचा मिनिंग असं नाही की आपण कुठलीच टेक्निक यूज करू शकत नाही. प्रत्येकाचे काहीतरी लिमिटेशन्स असू शकतात. बट द चॉईस ऑफ मेथड डिपेंड्स अपॉन द क्रायटेरिया दॅट वी हॅव सीन. आपण पहिल्यांदाच बघितले क्रायटेरिया. ओके, सो एंडोसायटोसिसने आत घेणार. आता या टेक्निकचं एक लिमिटेशन काय आहे की याची जी एफिशियन्सी आहे ती खूप कमी आहे. फ्रिक्वेन्सी ऑफ ट्रान्सफॉर्मेशन इज व्हेरी लेस. फ्रिक्वेन्सी ऑफ ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे जीन ट्रान्सफॉर्म करण्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती एकदम कमी आहे. आणि ती जी फ्रिक्वेन्सी आहे इट इज अप्रॉक्सिमेटली ओनली 1 सेल इन 10⁻⁶ to 10⁻⁷ कॅन बी ट्रान्सफॉर्म. म्हणजे एवढ्या सेल मधून फक्त एकच सेल काय होणार, ट्रान्सफॉर्म होणार. तुम्ही आता इमेजिन करू शकता की काय फ्रिक्वेन्सी असू शकते याची. व्हेरी व्हेरी लो फ्रिक्वेन्सी ऑफ ट्रान्सफॉर्मेशन. ओनली 1 सेल कॅन बी ट्रान्सफॉर्म अमाउंट 10⁻⁶ to 10⁻⁷ cells. Okay, so this is an limitation of using calcium phosphate mediated transformation technique. Again, this technique it is commonly used in recombinant DNA technology, but we can also make the use of this technique in gene therapy. So this is the third technique for introduction of gene, that is it is a gene therapy technique. Next technique that is retrovirus as a vector. Retrovirus as a vector. Retrovirus as a vector. So आपण retrovirus यूज करू शकतो कारण retrovirus हा मॅमेलियन सेल्सना मोस्टली इन्फेक्ट करतो. आणि महत्त्वाचं काय की इट कॅन इन्फेक्ट अ वाईड व्हरायटी ऑफ लार्ज नंबर ऑफ सेल्स. त्यामुळे त्याची एक ॲबिलिटी आहे की तो अनेक सेल्सना इन्फेक्ट करू शकतो. त्यामुळे आपण रेट्रोव्हायरसला यूज करतो. रेट्रोव्हायरस यूज करण्याचा अजून एक पर्पज आहे की रेट्रोव्हायरस दे इंटिग्रेट देअर जिनोम इनसाइड द होस्ट जिनोम. स्वतःचा जिनोम ते होस्ट जिनोम मध्ये इंटिग्रेट करतात. त्यामुळे जर आपण रेट्रोव्हायरसच्या जिनोम मध्ये आपला जीन इंट्रोड्यूस केला काय होईल की त्या रेट्रोव्हायरसच्या जीन सोबत आपला जीन सुद्धा त्या होस्टच्या जीन मध्ये जाईल आणि मग तिथं तो एक्सप्रेस सुद्धा होऊ शकतो. दॅट इज अ सेकंड ॲडव्हान्टेज ऑफ युजिंग दिस मेथड. आपण जेव्हा रेट्रोव्हायरस यूज करतो तेव्हा त्याचे बरेच ॲडव्हान्टेजेस आहेत. ओके, and popular it is one of the most popular technique because the first case that we have studied in 1990, Ashanti De Silva, she was treated by using gene therapy because she was suffering from severe combined immunodeficiency syndrome. आणि तिच्यामध्ये नवीन जीन इंट्रोड्यूस केला गेला ॲडनोसिन डिअमायनेज जीन आणि तो जीन इंट्रोड्यूस करण्यासाठी रेट्रोव्हायरस मेथड यूज केली गेली होती. सो इट इज अ सक्सेसफुल मेथड, प्रॅक्टिकली सक्सेसफुल आहे. त्यामुळे कॉमनली यूज केली जाणारी मेथड. ओके, व्हाय कॉमनली यूज? देयर आर सम रिझन्स लाईक रेट्रोव्हायरस इज रिलेटिव्हली हार्मलेस. इट इज रिलेटिव्हली हार्मलेस. आता हार्मलेस आहे याचा अर्थ की प्रत्येक हार्मलेस असेल असं नाही. HIV व्हायरस इज ऑल्सो इज अन एक्झाम्पल ऑफ रेट्रोव्हायरस. पण आपण HIV व्हायरस यूज करू शकतो की नाही? येस, वी कॅन यूज. पण आपल्याला HIV व्हायरस यूज करायचं असेल तर काय केलं पाहिजे? फर्स्ट वी हॅव टू रिमूव्ह इट्स व्हायरुलन्स. त्याचे पॅथोजेनिसिटी रिमूव्ह केली पाहिजे, मगच आपण तो यूज करू शकतो. बट देर आर मेनी रेट्रोव्हायरसेस विच आर बाय नेचर हार्मलेस. त्यामुळे आपण ते यूज करू शकतो. बिसाइड दिस they do not kill the infected cells. Do not kill
इन्फेक्टेड सेल्स, म्हणजे सेलला इन्फेक्शन केल्यानंतर ते किल करत नाही, कारण स्वतःचा जिनोम ते होस्टच्या जिनोममध्ये इंटिग्रेट करतात, एवढंच करतात ते, लायसिस करत नाही. सो दे डू नॉट किल द इन्फेक्टेड सेल्स. They integrate their genome into the host genome. Integrate their genome inside host genome. It is also an advantage. Okay. Besides this, it has broad spectrum of host. Broad spectrum of host म्हणजे काय? It can infect large number of hosts. So अनेक host cell मध्ये तो infection करू शकतो. That's why it is very much important. Broad spectrum of hosts. So these are few properties of retrovirus, आणि त्यामुळे आपण retrovirus commonly use करू. It is harmless. It infects the host cell, but do not lyse the infected host cell. Do not kill the infected host cell. Most of the time, or almost all the time, they integrate their genome inside the host genome. This is an advantage for gene therapy technique. And yes, it is having broad spectrum of host cells. म्हणजे it can infect a large number of host cells. Because of these properties, use of retrovirus as a vector is becoming a popular method in introduction of gene. That is, in gene therapy, it is becoming more and more popular. Okay, many examples of retroviruses are there, like lentivirus is there. Lentivirus, HIV virus, these are some examples of retroviruses. तर या मेथडमध्ये एक्झॅक्टली काय केलं जातं हे आपण ऑलरेडी पहिल्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं आहे, पण इन ब्रीफ मी सांगतो. पहिल्यांदा काय केलं जातं की समजा हा होस्ट आहे, सॉरी व्हायरस आहे, सपोज हा एक व्हायरस आहे, हा व्हायरसचा जिनोम आहे, आणि व्हायरसचा जिनोम ऑब्वियसली RNA, सिंगल स्ट्रँडेड RNA, बिकॉज ऑल retroviruses possess सिंगल स्ट्रँडेड RNA as their genome. या व्हायरसच्या जिनोम मध्ये आपण काय करायचं आहे, इथे आपला जो जीन ऑफ इंटरेस्ट तो इंट्रोड्यूस करायचा. हा जो व्हायरसचा जिनोम आहे त्याच्यामध्ये आपला जीन ऑफ इंटरेस्ट आपण इंट्रोड्यूस केला बाय युजिंग द रिकॉम्बिनंट DNA टेक्निक्स. आपण लायगेज एन्झाइम, रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाइम्स, आणि त्याच्यानंतर बाकीचे एन्झाइम्स लाईक पॉलिन्यूक्लियोटाइड कायनेज एन्झाइम किंवा टर्मिनल ट्रान्सफरेज एन्झाइम, असे काही एन्झाइम्स यूज करून हा आपला जो जीन ऑफ इंटरेस्ट आहे तो होस्टच्या जिनोममध्ये इंट्रोड्यूस केला, व्हायरसच्या जिनोममध्ये इंट्रोड्यूस केला. आणि मग आपण काय केलं, होस्ट सेलला, या होस्ट सेलला व्हायरसचं इन्फेक्शन केलं. इन्फेक्शन केल्यानंतर हा व्हायरस काय करतो, स्वतःचा जिनोम आत पेनिट्रेट करतो. सो इथं व्हायरसचं जिनोम आला, इथं इन्फेक्शन झालं, व्हायरस आत आला, एंडोसायटोसिस मेकॅनिझम, व्हायरसचं जिनोम आला, आता हा होस्टचा जिनोम आहे. फायनली हा व्हायरस स्वतःच जिनोम होस्टच्या जिनोममध्ये इंटिग्रेट करतो. म्हणजे इथं हा होस्टचा जिनोम, त्याच्यामध्ये हा फाज किंवा व्हायरसचा जिनोम, आणि त्या व्हायरसच्या जिनोममध्ये हा एवढा आपला काय की जीन ऑफ इंटरेस्ट. जेव्हा बाकी सगळे जीन्स एक्सप्रेस होतील त्यावेळी हा जीन सुद्धा एक्सप्रेस होईल, आणि अशा पद्धतीनं वी कॅन सक्सेसफुली अचीव जीन थेरपी. ओके, सो इन दिस लेक्चर we have discussed 4 methods of gene therapy. 4 methods, that is first microinjection, electroporation, calcium phosphate mediated transfection, and finally we have studied that is retrovirus mediated transfection. Now some methods are still remaining, that we will be discussing in the next lecture. Thank you.